अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या महाशिवरात्रीला एक अतिशय प्रभावी उपाय करणार आहोत. हा उपाय कशासाठी करायचा हे आधी समजून घ्या, कारण खूप सगळ्या कमेंट्स आहेत की ताई आम्हाला नोकरीसाठी किंवा मग आमच्या घरामध्ये आलेला पैसा स्थिर राहण्यासाठी, त्याचबरोबर विवाह जमण्यासाठी कुठला उपाय करावा. तर विवाह जमण्यासाठी आणि योग्य जोडीदार मिळावा, म्हणजे मुलींना किंवा मुलांना अगदी योग्य साथीदार मिळावा अशी आपण सेवा पुढे पाहू. पण महाशिवरात्री ही वर्षातून एकदाच येते आणि आता उद्याच्या दिवशी आपल्याला जे जे करता येईल ते करायचं आहे. ही संधी अजिबात गमवायची नाही. एकतर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये 3 प्रभावी उपाय सांगणार आहे. पहिला असेल पुत्रप्राप्तीसाठी, म्हणजे तुम्हाला एक विशिष्ट शिवामूठ अर्पण करायची आहे, ज्यामुळे तुम्हाला दीर्घायुषी आणि पुत्रप्राप्तीच होईल. दुसरी असेल ती म्हणजेच विवाह जमण्यासाठी एक छोटासा उपाय सांगितला जाईल. त्यानंतर तुम्हाला घरामध्ये पैसा येण्यासाठी, पैसा स्थिर राहण्यासाठी आणि चांगलं आरोग्य लाभण्यासाठी एक सुंदरसा उपाय करायचा आहे. तर भक्त हो, 10 एप्रिल रोजी स्वामी प्रकट दिन आहे आणि आपण स्वामी प्रकट दिनानिमित्त दर गुरुवारी दत्त महाराजांच्या जागृत मंदिरामध्ये जाऊन आरती करत आहोत. म्हणजेच मी तुमच्या सर्वांसाठी करत आहे आणि हे व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे. प्रथम क्रमांकावरती ज्याची श्री स्वामी समर्थ कमेंट असेल आणि इथे विचारलेल्या प्रश्नांचं योग्य उत्तर असेल, तो भक्त आपण स्वामी प्रकट दिनापर्यंत निवडणार आहोत. असे 3 भक्तांची निवड होणार आहे. साक्षात स्वामीच करतील. आणि आपल्या या दर गुरुवारच्या आरतीला तुम्हा सर्वांची जास्तीत जास्त हजेरी असते, म्हणजे खूप झटपट अशा कमेंट्स येतात आणि मी प्रत्येक कमेंट्स तुमची ज्याची लवकर आलेली आहे तशी तुमची निवडसुद्धा केलेली आहे, किंवा मग सिरियलनुसार तुमचे नावं मी लिहून ठेवलेले आहेत. तर भक्त हो, आजचा आपला हा गुरुवारचा व्हिडिओ आत्ताच 12 वाजता आरतीवरून आले आणि एक थोडंसं सांगावंसं वाटतं की जे नेहमी काका पूजा करतात ते काका अचानक आजारी पडले. म्हणजेच त्यांना इथे त्यांचं खरंच खूप खूप वेगळं एक दिनचर्या असते आणि मला तीसुद्धा माहिती शेअर करायची होती, कारण इथे खूप सुंदर अशी पूजा केली जाते. सोहळ्यामध्ये पूजा असते. त्यामुळे काय होतं की हे मंदिर आहे ना, इथे जर तुम्ही पाऊल ठेवला तर तुमच्या लगेच लक्षात येईल की या मंदिरामध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि खूप वेगळा इथे भास होतो. जर तुम्हाला बाहेरील बाधा, जास्त प्रमाणात पितृदोष असेल तर तुम्हाला तशी जाणीव या आरतीमध्ये जाणवते. एवढं सुंदर आणि हे जागृत देवस्थान आहे. तर ते काकांचे थोडेसे पाय वगैरे दुखतात, 2 दिवस ते आरतीला नव्हते आणि हे नवीन काका आहेत. तर यांनीसुद्धा सुंदर केली, म्हणजे कधीतरी ते करत असतील म्हणून त्यांनासुद्धा इथलचे सर्व नियम वगैरे माहीत आहेत. पण ते काका खरंच असले की मला तरी खूप छान वाटायचं आणि मग मी महाराजांना आज हीच प्रार्थना केली की त्या काकांचे पाय वगैरे दुखता येत तर लवकर बरं करा आणि पुन्हा त्यांना तुमची आरती करण्याचं सौभाग्य लाभू द्या. तर भक्त हो, तुम्हाला महाशिवरात्री आहे उद्या आणि आपल्याला उद्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. मी तुम्हाला काही शॉर्ट्समध्ये सुद्धा सेवा सांगण्याचा प्रयत्न करेल आणि ज्यांना नवीन शिवलिंगाची स्थापना करायची आहे त्यांच्यासाठी मी व्हिडिओ शेअर करू शकले नाही. तर उद्या तुम्ही साधं रुद्राभिषेक करून जरी पूजा केली तरी चालेल. मी तुम्हाला कशा पद्धतीने नवीन शिवपिंडीची स्थापना करावी याच्यावरती नंतर व्हिडिओ टाकेल. आपण जी महिन्याची शिवरात्र असते याला जरी तुम्ही स्थापना केली तरी चालेल. उद्या फक्त जर तुमच्याकडे नवीन शिवलिंग घेतलं असेल तर मग तुम्ही फक्त रुद्राभिषेक करा तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. तर आता पहिला उपाय आहे, आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती आपण शिवामूठ अर्पण करतो. तर कमेंट्स होती की ताई शिवामूठ म्हणजे काय? म्हणजे काय की जे धान्य असतं, आपण तांदूळ घेतो आणि ते आपला उजवा हात आहे, उजव्या हाताच्या तळहातामध्ये एक मूठभर धान्य घ्यायचं असतं आपल्याला आणि मूठ झाकून शिवामूठ आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायची असते. तर तुम्हाला उद्या पुत्रप्राप्तीसाठी, ज्या घरामध्ये वंशवाढ होत नाही आहे, गर्भमुलाचाच खराब होतो, त्या महिलांनी हा उपाय करायचा आहे. पण हा उपाय आपल्याला घरी करायचा आहे, कारण काय होतं, खूप महिला प्रेग्नेंट आहेत आणि प्रेग्नेंट महिलांना शिवमंदिरात जाण्यास परवानगी नसते, त्यांनी जाऊच नये. त्यामुळे आपल्या घरातील शिवलिंगावरती ही शिवामूठ अर्पण केली तरीसुद्धा चालेल. आता ज्या ताई प्रेग्नेंट नाही आहेत त्या मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत तर त्यांनी अर्थातच ही सेवा तुम्हाला मंदिरातच करायची आहे, कारण तिथे जास्त प्रमाणामध्ये पॉझिटिव्हिटी असते. तर तुम्हाला घरून तुमच्या 108 गहू
गहू स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत, स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. कारण आपण गहू साठवताना पावडर्स वगैरे लावतो, तर त्यासाठी तुम्हाला गहू एकदम छान ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत. अखंड 108 गहू घ्या. गहू म्हणजे जे चपातीसाठी वापरतो धान्य गव्हाचं ते गहू. आता तुम्हाला गहू अर्पण करताना 108 गव्हावरती थोडासा भस्म टाकायचा आहे आणि उजव्या हातामध्ये 108 गहू घ्यायचे आहेत. तुमची इच्छा सांगायची आहे की देवा माझ्या घरामध्ये पुत्रप्राप्ती होऊ द्या, माझ्या मुलाला दीर्घायुष्य लाभू द्या. किंवा ज्या महिलांना मुलं बाळं आहेत ना त्यांनीसुद्धा हा उपाय केला तरी तुमच्या मुलांना दीर्घायुष्य लाभेल. कारण मी सुद्धा दरवर्षी या 5-6 वर्षात हा उपाय करत असते आणि मला खूप सुंदर अनुभव आला. एका ताईंना गव्हाची शिवामूठ वाहण्यास सांगितलं, सहज बोलून गेले, त्यांनासुद्धा पुत्रप्राप्ती झाली मागच्या वर्षी. तर मग तुम्ही तशी शिवामूठसुद्धा वाहू शकता, पण 108चा हा उपाय वेगळा आहे. आता 108 घेतलेत तुम्ही गहू, तर तुम्हाला 108 वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. आणि पुन्हा मग 108 वेळा म्हणून झाल्यानंतर मूठ बंद करून 108 तुम्हाला ते गहू आहेत ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे शिवलिंग आहे छोटंसं पिंड, तर त्या पिंडीवरती तुम्हाला ते अर्पण करायचे आहेत. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करून बघा. तुम्हाला महादेवाच्या कृपेने नक्की ज्यांना मुलगा पाहिजे त्यांना मुलगाच होईल आणि दीर्घायुष्य मुलगा होईल. खरंच खूप सुंदर सेवा आहे. त्यानंतर दुसरी सेवा आहे ती म्हणजे विवाह जमण्यासाठी. आता उद्या महाशिवरात्रीची प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी असते. तर ज्या मुलींना विवाहासाठी चांगला जोडीदार पाहिजे, कारण प्रत्येकाला पाहिजे असतो, पण काहींना खूप अडचण येते. आता सध्या तरी मुलांना पाहिजे तशा मुली मिळत नाही आहेत आणि मुलींना म्हणजे नवरदेवाचं स्थळ आलं तर असं की काहीतरी कमी असतं. प्रत्येक मुलीचं स्वप्न वेगळं असतं, हे पाहिजे ते पाहिजे. तर मग तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला वरप्राप्ती किंवा मग वधूप्राप्ती व्हावी यासाठी मुला-मुली दोघांनीही हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा. आता मुलं-मुली बाहेरगावी शिकण्यास गेलेले आहे, त्यांना वेळ नाही आहे, तर मग स्वतः आईने हा उपाय करायला चालतो. तर तुम्हाला हळकुंड माहीत असेल, जे आपण मसाल्यामध्ये वापरतो, हळकुंडापासून हळद बनवतो, तर ते हळकुंड घ्यायचं आहे. अखंड घ्या, तुकडा वगैरे घ्यायचा नाही. आणि शिवाय त्या हळकुंडाला साईडने कोंब असावे, म्हणजेच त्याला लेकूरवाळे हळकुंड म्हणतात. तर तुम्हाला असे 3 हळकुंड घ्यायचे आहेत. स्वच्छ थोडे कपड्याने पुसून घ्या आणि तुम्ही ज्या मंदिरामध्ये जाणार सेवेसाठी त्या मंदिरात तुम्हाला हे 3 हळकुंड घेऊन जायचे आहेत. पूर्ण पूजा झाल्यानंतर तुम्ही हे 3 हळकुंड हातामध्ये घ्या आणि देवाला प्रार्थना करा की हे शिवा महादेवा, माझी खूप महत्त्वाची इच्छा आहे. देवा लक्ष देऊ नये का, मला लग्नासाठी मुलगी पाहिजे किंवा म्हणजे मुलगा, तुमचं मुलगी मुलगा त्या पद्धतीने तुम्ही तुमची इच्छा सांगा की मला अशा पद्धतीची मुलगी पाहिजे, जी म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे तशी, हुशार, गुणवान, शिकलेली, नोकरीवाली किंवा मुलींना नोकरीवाला नवरा किंवा जे काही असेल ते, त्या पद्धतीने इच्छा सांगा. 3ही हळकुंड तुम्हाला महादेवाच्या शिवलिंगासमोर ठेवायचे आहेत. म्हणजेच शिवलिंगावरती नव्हे, तर ज्या पद्धतीने आपण शिवलिंगावरती पाणी टाकल्यावरती अशोक सुंदरीचे जे स्थान आहे तिथून पाणी खाली जाते ना, तर त्या भागात ठेवायचे आहे. म्हणजेच काय, तिथे अशोक सुंदरीचं स्थान आहे. मग ती खरंच खूप लवकर प्रसन्न होते आणि तुम्हाला पाहिजे तसा वर भगवान शिवांकडे प्रार्थना करून ती तुमचं लग्नाची इच्छा पूर्ण करते, म्हणजेच मुलींची. हा उपाय खूप प्रभावी आहे, आवर्जून करा. लग्न हे प्रत्येकाचं होत असतं, पण खूप काही अडथळे येतात. बऱ्याच घरामध्ये मुली लग्न होऊन आल्या की हल्ली बघा खूप ऐकायला येतं, राहत नाहीत, 1-6 महिन्यात गेल्या, वर्षात गेल्या, नांदत नाहीत, असे प्रकार खूप घडत आहेत हल्ली. आणि मुलांनासुद्धा बघा, काही मुले चांगली बायको असेल तरीसुद्धा तिला सोडून देतात. असे प्रकार व्हायला नको, म्हणून मी सांगते हा उपाय आवर्जून करा. आता यानंतरचा उपाय आहे 1 रुपया आणि 108 तांदळांचा. हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आणि प्रभावीसुद्धा. प्रत्येकाला पैसा पाहिजे, पैसा येण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय आपला चांगला असावा. आता ज्यांना नोकरी व्यवसाय आहे त्यांचं ठीक आहे, पण जे थोडेफारच काहीतरी कमवतात यांच्याकडेच बघा पैसा टिकत नाही, घरामध्ये खूप सगळा खर्च असतो. मग अशा वेळी आपल्याकडे पैसा यावा, तो स्थिर राहावा, यासाठी तुम्हाला एक उपाय करायचा आहे. 1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे.
आणि अखंड 108 तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ स्वच्छ पुसून घ्या आणि नाणंसुद्धा स्वच्छ पुसून घ्या. आता त्यानंतर तुम्हाला ज्या तुम्ही मंदिरात किंवा घरामध्ये कुठेही करा चालेल, तर तुम्हाला 108 तांदूळ त्यामध्ये वरती नाणं ठेवायचं आहे. त्यावरती तुम्हाला जास्त प्रमाणात भस्म टाकायचं आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे की मी नोकरी करते, व्यवसाय करते किंवा आम्ही थोडंफार कमवतो पण पैसा टिकत नाही, तर फक्त महादेवा माझ्या घरामध्ये भरभरून संपत्ती आणि संततीचा लाभ व्हावा, घरामध्ये सुख समाधान असावं, खूप सुंदरशी प्रार्थना करा, देवाला साकडं घाला आणि 1 रुपया 108 तांदूळ यावरती एक मंत्र म्हणायचा आहे. ओम नमः शिवाय हा म्हणा किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा मग हर हर शिव शिव सांब सदाशिव असा 11 वेळा मंत्र म्हणा. त्यानंतर 1 रुपया आणि 108 तांदूळ देवाच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आणि करताना हळूच करा. रुपया पटकन पडू नये डोक्यावरती देवाच्या, म्हणून हळूवार ठेवा. अशा पद्धतीने हा उपाय करा. आता पूजा विसर्जित करताना तुम्हाला लक्षपूर्वक तो 1 रुपया त्यामधील अगदी थोडेसे तांदूळ म्हणजे जेवढे हातात येतील तेवढे घ्या. थोडेसे तांदूळ 1 रुपया एका पांढऱ्या वस्त्रामध्ये बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा. बघा तुम्हाला खूप सुंदरसा अनुभव येईल आणि हा 1 रुपया 1 वर्षभर सांभाळून ठेवा. हा 1 रुपया तुम्हाला खरंच तुमच्या घरामध्ये लाखो रुपये येतील, तेही चांगल्या मार्गाने. तर भक्त हो, हा उपाय मी स्वतः 5 वर्षापूर्वी केला होता आणि नंतर मला 2 वर्षांनी सुंदरसा अनुभव आला. गेली 2 वर्ष मी प्रत्येक महाशिवरात्रीला हा उपाय न चुकता करते. तुम्ही सुद्धा करा आणि अनुभव घ्या. प्रत्येक उपाय प्रभावी आहे. मी स्वतः केलेले आहेत, इतर मैत्रिणींना करायला सांगितलेले आहेत. तर आजची माहिती कशी वाटली, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आजचा प्रश्न लक्ष देऊन ऐका. स्वामी प्रकट दिन किती तारखेला आहे? योग्य उत्तर देणाऱ्या भक्ताला लवकरच स्वामी महाराजांच्या कृपेने प्रकट दिनापर्यंत सुंदरशी भेट मिळणार आहे. तर भक्त हो, माहिती जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील. आजची सेवा स्वामी आईचरणी आणि भगवान शंकरांचरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यम.